श्री स्वामी समर्थ मंडळी, सावधान! कन्या राशीच्या जातकांनो, 25 मे ते 30 मे दरम्यानचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर बदल घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मी पुन्हा सांगते, पुढच्या काही तासात तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला अगदी काळजाच्या जवळ ठेवलंय आणि जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या नाशाचा कट रचत आहे. सध्या अवकाशात सूर्य, शनी आणि मंगळाने एकत्र येऊन तुमच्या राशीवर एक असं अघटित जाळं विणलंय ज्याचा विचार करून अंगावर काटा येईल. तुमच्याच घरात किंवा मित्रपरिवारात वावरणाऱ्या एका अत्यंत जवळच्या कपटी चेहऱ्याच्या असा भयानक पर्दाफाश होणार आहे की तुमचा लोकांवरचा विश्वासच उडेल. पण थांबा, हा काळ जेवढा आव्हानात्मक आहे तेवढाच तुमच्यासाठी एक प्रचंड मोठा चमत्कार आणि गुप्त राजयोग घेऊन आला आहे, जो तुम्हाला एका रात्रीत यशोशिखरावर नेऊ शकतो. हा केवळ एक इशारा नाही, तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. कन्या राशीचे जातक हे मुळातच अत्यंत संयमी, कष्टाळू, चतुर आणि तीक्ष्ण बुद्धीचे मानले जातात. कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःला शांत ठेवून परिस्थिती हाताळणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. परंतु सध्या अवकाशात घडत असलेल्या घडामोडी तुमच्या याच सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचा स्वामी बुद्धिदाता बुध ग्रह असून तुमच्या उत्तर फाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रावर सध्या ग्रहांची जी वक्रदृष्टी पडत आहे ती अत्यंत विचित्र आणि गंभीर स्वरूपाची आहे. यामुळेच 25 मे ते 30 मे या दिवसांच्या काळात तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व आणि हादरवून टाकणारी कलाटणी मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत नाजूक आहे, कारण विश्वातील शक्ती तुमच्या मानसिक क्षमतेची अशी काही कठोर परीक्षा घेणार आहे ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. अवकाशातील सर्वात क्रूर आणि बलाढ्य मानले जाणारे सूर्य, शनी आणि मंगळ हे तिन्ही ग्रह एकत्र येऊन तुमच्या राशीवर असा काही महाभयंकर प्रभाव पाडत आहेत, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक सुखावर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड मोठा पगडा निर्माण होताना दिसेल. विनाकारण मनात धडधडणे, अस्वस्थता जाणवणे किंवा भविष्याबद्दल एक अज्ञात भीती वाटणे हे केवळ तुमचे भ्रम नसून ते बदलणाऱ्या ग्रहांच्या चालीची थेट लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावे लागणार आहे. हा येणारा काळ जरी अत्यंत भीतीदायक वाटत असला तरी मनातून अजिबात खचून न जाता लक्षात ठेवा की कन्या राशीच्या लोकांच्या पाठीशी दैवी शक्तीचे खूप मोठे पाठबळ असते. निसर्गाने त्यांच्यासमोर उभे केलेले हे संकट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नसून तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांना दूर सारून तुम्हाला अधिक कणखर, अनुभवी आणि मोठ्या यशासाठी सज्ज बनवण्यासाठी आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जे नशीब तुमची साथ देत नव्हतं किंवा जी महत्त्वाची कामे विनाकारण अडकून पडली होती, त्यामागचे मुख्य कारण ग्रहांची सुरू असलेली हीच कठीण परीक्षा होती. आणि आता 31 मे उजळता या संघर्षाच्या टोकावर पोहोचल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठ्या राजयोगाची सुरुवात होणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच लोकांना मनापासून मदत करता, कुणाचेही वाईट चिंतित नाही आणि समोरच्या व्यक्तीवर अत्यंत लवकर विश्वास ठेवता. पण नेमका हाच स्वभाव आता तुमच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ग्रह स्पष्ट संकेत देत आहेत की तुम्ही ज्या व्यक्तीला अगदी आपल्या काळजाच्या जवळ मानलेलं आहे, जिच्याशी घरातील आणि आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत, तीच व्यक्ती पाठीमागून तुमच्या पराभवाचा भयानक कट रचत आहे. वरून अत्यंत गोड बोलून तुमच्या सुखदुःखात खोटे सामील होऊन तुमच्याच प्रगतीवर जळणारी ही कपटी व्यक्ती तुमच्या अवतीभोवती वावरत असल्याने या काळात तुम्हाला तिच्यापासून प्रचंड सावध राहण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये अत्यंत नाजूक कालखंडात ग्रहांची बदलती चाल या छुप्या शत्रूचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणण्यासाठी सज्ज झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर खूप मोठा धक्का बसू शकतो. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे सुख पणाला लावले त्यांनीच पाठीत सुरा खुपसल्याचे समोर येईल तेव्हा पाय लटपटतील. परंतु हे लक्षात ठेवा की विश्वाची दैवी शक्ती हा खेळ केवळ तुमच्या चांगल्यासाठीच खेळत आहे. कारण तुमच्या आयुष्यातून अशा एका विषारी, स्वार्थी आणि कपटी लोकांना कायमचे बाहेर काढल्याशिवाय तुमच्या सुखाचे आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार नाहीत. या काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवा आणि रात्रीच्या वेळी येणारे अनोळखी किंवा संशयास्पद मेसेज, तसेच अचानक येणारे अनेक वर्षानंतरचे जुन्या लोकांचे तुमच्या आयुष्यात परत येणे, या गोष्टींना केवळ एक योगायोग समजू नका. कारण हा शत्रूने तुम्हाला अडकवण्यासाठी
रचलेला एक पूर्वनियोजित साफळा असू शकतो. तुमच्या वाढत्या यशाचा आणि सुखाचा हेवा करणारे लोक छुपे शत्रू बनून तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात वावरत असल्यामुळे या काळात तुमच्या मनातील कोणत्याही गुप्त योजना, आर्थिक व्यवहार किंवा पुढील वाटचालीचे भेद कोणासमोरही उघड करू नका. शत्रू कितीही गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमच्या मौनाने आणि हुशारीने त्याचा डाव उलटवून लावायचा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात गेल्या अनेक महिन्यांपासून जी काही महत्त्वाची कामे अचानक अडकून पडत होती किंवा नशिबाची साथ मिळणे बंद झाले होते, त्यामागे केवळ तुमची वाईट परिस्थिती नव्हती, तर तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूचे एक मोठे कारस्थान होते. तुमच्या कष्टाचे श्रेय लाटणारे आणि तुमच्या पाठीमागे वरिष्ठाकडे किंवा ग्राहकाकडे तुमच्याबद्दल विष पेरून तुमच्या प्रतिमेला डाग लावणारे लोक तुमच्याच आजूबाजूला वावरत आहेत, ज्यामुळे या काळामध्ये तुम्हाला व्यावसायिक पातळीवर अत्यंत सावध राहावे लागेल. डोळे झाकून विश्वास ठेवणे किंवा आपल्या भविष्यातील योजना आणि नवीन रणनीती कोणासही सांगणे हे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. म्हणून आपले तोंड बंद ठेवून केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे हाच या काळाचा सर्वोत्तम मार्ग असेल. या कठीण आणि कसोटीच्या काळामध्ये तुमची अंतर्ज्ञानशक्ती म्हणजेच तुमचा सिक्स सेन्स प्रचंड वेगाने आणि तीव्रतेने काम करणार आहे, जो तुम्हाला येणाऱ्या संकटाची आधीच पूर्वकल्पना देईल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलताना, नवीन व्यावसायिक करार करताना किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर विनाकारण मनात अस्वस्थता किंवा नकारात्मकता जाणवू लागली, तर त्या इशाऱ्याकडे निव्वळ तुमचा भ्रम म्हणून मुळीच दुर्लक्ष करू नका. तुमचे मन आणि तुमच्या पाठीशी असलेली दैवी शक्ती तुम्हाला भविष्यातील धोक्याची सूचना आधीच देत असते. त्यामुळे जर तुमचे मन एखाद्या गोष्टीला नकार देत असेल, तर तिथेच थांबणे आणि कोणताही मोठा व्यवसाय किंवा आर्थिक निर्णय घेताना घाई न करणे तुमच्या फायद्याचेच ठरेल. तर कन्या राशीच्या जातकांनो, या काळात ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शत्रूच्या गुप्त कारस्थानामुळे तुमच्यावर जे संकटाचे सावट येणार आहे, त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय करणेही अनिवार्य ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुद्धी आणि व्यापाराचा कारक असलेला बुध ग्रह असल्यामुळे या काळात तुम्हाला बुद्धीची आणि शक्तीची देवता माता दुर्गा किंवा गणपती बाप्पाची उपासना करणे सर्वात जास्त लाभदायक ठरेल आणि चमत्कारिकही ठरेल. बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा आणि वाईट शक्तीचा तुमच्यावर प्रभाव पडू नये म्हणून या दिवसांमध्ये दररोज सकाळी स्नान करताना पाण्याच्या बादलीत अगदी थोडे तुळशीचे पान किंवा हिरवे वेलदोडे टाकून स्नान करण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या शरीराभोवतीचे नकारात्मक वलय नष्ट होईल आणि बुध ग्रहाचा शुभ प्रभाव वाढून समाजात तुमचा मानसन्मान आणि तेज वाढेल. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी आणि घरात पैसा टिकून ठेवण्यासाठी या काळात तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करावे लागेल, ज्यासाठी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी एक विशेष विधी करणे अत्यंत गरजेचे आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतर देवी महालक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि अत्यंत भक्तिभावाने व एकाग्रतेने कनकधारा स्तोत्र किंवा श्री सुक्ताचे पठण करावे, ज्यामुळे तुमच्या घरातील आणि व्यवसायातील सर्व आर्थिक अडथळे आपोआप दूर होतील. जर तुम्हाला स्वतःला हे पठण करणे शक्य नसेल, तर मोबाईलवर हे स्रोत घरामध्ये मोठ्या आवाजात ऐकावे, कारण या मंत्राच्या ध्वनिलहरींमध्ये एवढी अद्भुत ताकद आहे की तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या आणि पाठीमागे कारस्थान करणाऱ्या शत्रूचा प्रभाव या शक्तीमुळे जागच्या जागी नष्ट होईल. हा संघर्षाचा, कठीण परीक्षेचा आणि कटू अनुभवाचा काळ जसा जसा संपत येईल, तसाच तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली आणि नशीब पूर्णपणे पालटवून टाकणारा मोठा राजयोग दस्तक देणार आहे. ग्रहांच्या चालीनुसार या नाजूक कालखंडातच तुम्हाला अचानक धनलाभाचे अत्यंत प्रबळ आणि चमत्कारिक योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे आता बुलेट ट्रेनच्या वेगाने मार्गी लागतील. या काळात नशिबाची अशी काही गुप्त साथ तुम्हाला लागणार आहे की अचानक कुठून तरी अडकलेला पैसा किंवा व्यवसायातून मोठा नफा तुमच्या हाती पडेल. मात्र हा आलेला पैसा खर्च करताना आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण ग्रहांची स्थिती आर्थिक व्यवहारासाठी सध्या थोडी संवेदनशील आहे. कन्या राशी ही मुळातच नियोजनबद्धता, समृद्धी आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मनात येत असलेल्या कोणत्याही नकारात्मक विचारांना किंवा भीतीला या काळात अजिबात थारा देऊ नका, कारण तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितक्याच वेगाने या संकटावर मात करून यशाची शिखरे सर करू शकाल. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची
हीच ती योग्य वेळ आहे. घराच्या उत्तर दिशेला जी कुबेराची आणि माता लक्ष्मीची मुख्य दिशा मानली जाते ती कन्या राशीसाठी अत्यंत शुभ आहे. तिथे विनाकारण जुना पालोपाचोळा, भंगार किंवा कचरा साचू देऊ नका, कारण तिथली स्वच्छता तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती करून देण्यास मदत करेल. पुढील काही दिवसात तुम्हाला कुटुंबाच्या किंवा व्यवसायाच्या बाबतीत आयुष्याला एक नवीन आणि मोठी कलाटणी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई न करता अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाका. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्या त्या सर्व कपटी लोकांचा आणि गुप्त शत्रूंचा प्रभाव आता पूर्णपणे निष्प्रभ होणार आहे. कारण स्वतः विधाता तुमच्या प्रामाणिक कर्माचे फळ तुम्हाला देण्यासाठी सज्ज झाला आहे. 31 मे उजडता उजडता तुमच्या आयुष्यात एक सुवर्ण अध्यायाची सुरुवात झालेली असेल, जिथे तुमची खरी माणसे कोण आणि शत्रू कोण हे पूर्णपणे स्पष्ट होईल आणि तुमचे कर्तृत्व तुमच्या विरोधकांना चोख उत्तर देईल. स्वतःवरचा आणि त्या दैवी शक्तीवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही कन्या राशीचे अत्यंत बुद्धिमान आणि शक्तिवान लोक आहात. संकट कितीही महाभयंकर असले तरी त्यावर मात करून विजयी होण्याची अद्भुत क्षमता तुमच्या मनगटात आहे. त्यामुळे विश्वासाने पुढे जा. सोनेरी दिवस तुमची वाट पाहत आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.